पुढचा आपला टॉपिक आहे बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता काय सांगतो आहे प्रमेय ते बघू. प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते. बघा एबीसी इथे त्रिकोण आहे आणि ही एल जी रेषा आहे ती बीसी ला काय आहे समांतर आहे. समांतर रेषा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की ज्या एकमेकींना छेदत नाही. पण ही समांतर रेषा जी आहे ती बीसी ला समांतर आहे आणि एबी आणि एसी ला काय होते आहे ती पी आणि क्यू ह्या बिंदूमध्ये छेदते आहे. काय करते आहे पी आणि क्यू या बिंदूमध्ये छेदते आहे. असं जर असेल तर त्या बाजूंना जी छेदते ती प्रमाणामध्ये विभागते. मग त्यावरून आपण लिहू शकतो की एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी असतं. बघा इथे आपण लिहिलेलं आहे प्रमेय जो आहे तो आपण इथे बेसिक घेतलेला आहे पुस्तकामध्ये पूर्ण त्याचं प्रमेय लिहून दिलेला आहे. ठीक आहे, तो एकदा काय करा तुम्ही व्यवस्थित रीड करा. समजलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतं की समजा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना काय करते दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते. बघा ही एल जी रेषा आहे ती बीसी ला समांतर आहे पण ती पी आणि क्यू मध्ये काय आहे छेदली आहे. त्यामुळे एबी आणि एसी चे दोन भाग झाले पण ते कसे असतात प्रमाणामध्ये विभागते. म्हणजेच एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी होतं. ठीक आहे, याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतात. त्यानंतर पुढे आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे त्याचा फक्त काय येणार अपोजिट. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूमध्ये छेदत असते एकाच प्रमाणात विभागते तर ती रेषा उरलेल्या बाजूला काय असते समांतर असते. सेम जो प्रमेय आता आपण शिकलो त्याचा फक्त व्यत्यास. व्यत्यास जे वाक्य आहे आपण इयत्ता 9वी मध्ये यावरचे उदाहरण सोडवलेले आहे. व्यत्यास म्हणजे काय असतं की जर तरच्या भाषेत लिहितो फक्त काय करतो आपण पहिला आणि दुसरा भाग जो वाक्याचा तो त्यांची काय करतो आदला बदल करत असतो. त्यानंतर पुढे आहे बघा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजक म्हणजे काय माहिती असेल. हा कोण आहे आणि आपण तो इथून असा काय केला एक लाईन ड्रॉ केली लाईन काढली त्यामुळे काय झालं ह्या कोणाचे दोन समान भागांमध्ये काय झालं रूपांतर झालं. म्हणजे ही रेषा जी असते याला काय म्हणतो आपण कोन दुभाजक असतो. मग बघू त्याचा प्रमेय काय आहे. त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. बघा इथे एबीसी हा एक त्रिकोण आहे आणि सी चा हा काय आहे कोन दुभाजक आहे. बरोबर सी चा कोण आहे हा कोन दुभाजक आहे. त्यामुळे काय झालं सी च्या समोरची जी बाजू होती एबी यांचं काय झालं विभाजन झालं दोन भागांमध्ये आणि ते कशा प्रमाणात होतं बघा एई भागिले ईबी बरोबर काय होतं सीए भागिले सीबी. बरोबर ह्या प्रमाणामध्ये ते काय जातं विभागलं जातं. लक्षात ठेवा कोन दुभाजक असेल तर काय होणार एई भागिले ईबी बरोबर सीए भागिले सीबी. ठीक आहे, हा आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. त्यानंतर पुढचा प्रमेय आहे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. काय आहे बघा तीन रेषा आहे एल एम एन आणि T1 T2 त्यांच्या काय आहे छेदिका आहे. त्यांचा गुणधर्म काय सांगतो बघा की समजा अशा जर ह्या तीन रेषा आणि त्यांच्या दोन छेदिका आहेत तर त्यांचे छेदनबिंदू इथे तुम्हाला दिसत आहे बघा एबीसी आणि PQR. त्यामुळे त्यांचं ते विभागले जातात. ही T1 T2 मुळे LMN विभागले जातात म्हणजे काय होतात त्यांचे काही भागांमध्ये रूपांतर होतं. मग ते कसं होतं बघा AB भागिले BC बरोबर काय होतं PQ भागिले QR. समजलं कसं लिहिणार तुम्ही AB भागिले BC आणि PQ भागिले काय येणार QR. हा आहे तीन रेषा आणि त्यांच्या छेदिका समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म. आता यावर सराव संच 1.2 आहे. बघू आपण काय खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोण PQR चा इथे कोण आहे. ठीक आहे कोण QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. पहिल्यांदा आपण पहिलं उदाहरण बघू की PQR हा एक त्रिकोण आहे. काढून घेऊ आधी आपण इथे QPR इथे M आहे इकडे 3 आहे इकडे 7 आहे इकडे 3.5 आहे आणि इकडे 1.5 आहे आणि विचारला आहे की तो PM जी किरण आहे तो त्रिकोणाचा त्या कोणाचा दुभाजक आहे की नाही ते ठरवा. कसं ठरवणार आपण कोन दुभाजकाचा प्रमेय शिकलो काय की समजा तो किरण आहे तो त्या कोणाचा दुभाजक असेल तर काय होतं की ते समोरची जी बाजू असेल त्यांच्या दोन भागांमध्ये रूपांतर होतं आणि त्यांचं गुणोत्तर घेतलं तर ते इतर दोन बाजूंच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतं. बरोबर मग आपण ते लिहूया त्रिकोण PQR मध्ये काय आहे बघा आधी लांबी लिहून घेऊयात. PR बरोबर किती आहे 3
QP बरोबर किती आहे 7, QM बरोबर किती आहे 3.5 आणि MR बरोबर किती आहे 1.5. बरोबर. मग आता आपला प्रमेय वापरणार आपण. कसं लिहिणार बघा, QM भागिले MR, आधी तो काढू. QM किती आहे 3.5 भागिले MR किती आहे 1.5. याचं उत्तर किती येणार बघा 7/3. याला आपण 1 म्हणू. तसंच काय करू आता, PQ भागिले PR शोधूया. PQ भागिले PR तो किती आहे 7/3. याला आपण काय म्हणू शकतो 2. मग आपण समीकरण 1 आणि 2 वरनं काय लिहू शकतो बघा, दोन्ही समीकरण काय आहे सारखे आलेले आहे. समीकरण 1 आणि 2 वरनं बघा, PQ भागिले PR 7/3 आहे, QM भागिले MR तो पण किती आहे 7/3. मग आपण ते दोन्ही पण काय दाखवू शकतो एक सारखे दाखवू शकतो. QM भागिले MR हे कशावरनं आपण दाखवलेलं आहे, कोणदुभाजकाचा प्रमेय. आपण लिहिणार त्रिकोणाच्या कोणदुभाजकाचा प्रमेयानुसार दोन्ही बाजू आपण काय सारख्या दाखवू शकतो. आणि त्रिकोणाचा कोणदुभाजकाचा प्रमेय तेच सांगतो. समजा हा जो हे जे गुणोत्तर आहे हे जर सारखे असेल तो PM काय आहे किरण त्यांचा कोणदुभाजक होऊ शकतो. म्हणून आपण लिहिणार किरण PM कोण QPR चा कोणदुभाजक आहे. बरोबर. PM त्यांनी विचारलं आहे कोणदुभाजक आहे की नाही. पहिल्या उदाहरणात PM त्याचा कोणदुभाजक आलेला आहे. आता सेम आपण दुसरं उदाहरण सोडवूयात. बघा, PQ आणि R असं त्रिकोण आहे. आधी त्रिकोण आपण काढून घेऊ. PQ आणि R यांचे माप लिहूयात. काय 6, 8, 7, 10. 6, 8 आणि काय आहे 7, 10. सेम त्रिकोण PQR मध्ये आधी काय लिहिणार आपण सगळ्यांचे माप. PQ बरोबर किती आहे 10, PR बरोबर किती आहे 7, इथे M आहे त्यामुळे RM बरोबर किती आहे 6 आणि MQ बरोबर किती आहे 8. बरोबर. आता काय करणार आपण गुणोत्तर घेणार. पहिल्यांदा काय करू पण PQ भागिले PR घेऊयात. किती आहे तो 10 भागिले 7. याला आपण 1 नाव देऊयात. आणि हा MR किंवा RM जरी लिहिला तरी त्याचा गुणोत्तर काय घेणार आपण 6 भागिले 8. दोन्ही गुणोत्तर सारखे येतात का जरी याचं संक्षिप्त रूप केलं तरी नाही. बरोबर. मग आपण लिहू शकतो समीकरण 1 आणि 2 वरनं PQ भागिले PR हे सारखे नाही. काय ते सारखे नाही. म्हणून काय लिहू शकतो आपण किरण PM कोण QPR चा कोणदुभाजक नाही. बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये तो कोणदुभाजक नाही कारण ह्या दोन्ही बाजूंचे गुणोत्तर ते सारखे आलेले नाही. पहिल्या उदाहरणात सारखं होतं त्यामुळे तो त्याचा कोणदुभाजक झालेला आहे. इथे तो कोणदुभाजक नाही. सोपं की नाही उदाहरण. त्यानंतर पुढे बघा, त्रिकोण MNP च्या कोण N हा NQ चा दुभाजक आहे. जर MN बरोबर 5 आहे, PN बरोबर 7 आहे, MQ बरोबर 2.5 आहे तर QP काढा. सेम कोणदुभाजकाचाच प्रमेय आपल्याला वापरायचा आहे आणि QP शोधायचा आहे. पहिल्यांदा आपण लिहूया जे दिलेलं आहे ते. त्रिकोण MNP मध्ये ठीक आहे NQ हा कोण N चा दुभाजक आहे. बरोबर. दुभाजक आहे.
एम एन बरोबर किती आहे 5, पी एन बरोबर किती आहे 7, एम क्यू बरोबर किती आहे 2.5. तर क्यू पी बरोबर आपल्याला शोधायचा आहे. मग आपण काय लिहिणार गुणोत्तर. कोण दुभाजकाचा गुणोत्तर काय आहे बघा, एन चा हा काय आहे कोण दुभाजक, त्यामुळे काय लिहिणार आपण एम क्यू भागिले क्यू पी बरोबर काय असणार एन एम किंवा एम एन भागिले पी एन. कशावरून लिहिलेला आहे आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेयानुसार. प्रमेयानुसार आपण लिहूया एम क्यू किती आहे 2.5, क्यू पी किती आहे शोधायचा आहे, एम एन किती आहे 5 आणि पी एन किती आहे 7. आता आपण शोधणार क्यू पी बरोबर कसं लिहू शकतो आपण 2.5 गुणिले 7 भागिले 5, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार बघा 3.5, कारण 5 ने 2.5 ला भाग द्या आणि मग 7 ने त्याचा गुणाकार करा, म्हणजेच क्यू पी किती आलेला आहे 3.5. हे आहे आपलं उत्तर. समजलंय? ठीक आहे. फक्त त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा प्रमेय लक्षात ठेवा, त्यानुसार आपण गुणोत्तर कसे घेणार एम क्यू भागिले क्यू पी बरोबर एम एन भागिले पी एन असे गुणोत्तर ते घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे बघा समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ आहे, बाजू PQ समांतर बाजू DC आहे. जर AP बरोबर 15 आहे, PD बरोबर 12 आहे आणि QC बरोबर 14 आहे तर BQ काढा. आता आपण 3 समांतर रेषा आणि त्यांच्या 2 छेदिका यांचा प्रमेय शिकलो आहे, त्यावर हे उदाहरण आहे. ठीक आहे. आधी आपण लिहिणार समलंब चौकोन ABCD मध्ये काय आहे बाजू AB जी आहे ती समांतर आहे बाजू PQ ला आणि बाजू PQ समांतर आहे कोणाला बाजू DC ला. हे आता आपण इथे लिहिलं. त्यानंतर माप दिले आहेत की AP बरोबर किती आहे 15, PD बरोबर किती आहे 12, QC बरोबर किती आहे 14 आणि आपल्याला कोण शोधायचा आहे BQ. व त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह. आता आपण 3 समांतर रेषा आणि 2 छेदिका हा प्रमेय बघितला, त्यांच्यानुसार आपण काय लिहू शकतो AP भागिले PD कशाच्या बरोबरीने असणारे BQ भागिले QC. 3 समांतर रेषा व 2 त्यांच्या छेदिका. यांच्या प्रमेयानुसार बरोबर. आता AP किती आहे 15, PD किती आहे 12, BQ आपल्याला शोधायचा आहे त्यामुळे तसाच आणि QC बरोबर किती आहे 14. आपण आता BQ चं माप शोधू शकतो. काय करणार 15 गुणिले 14 भागिले काय लिहिणार 12. 15 आणि 12 ला आपण काय करू 3 ने भाग देऊ. 3 5 15 आणि 3 चौक 12. परत 4 आणि 14 ला कशाने भाग जाणार बघा 2 ने. बे 7 14 आणि बे 2 4 म्हणजे इथे उत्तर किती येणार 35 भागिले 2. मग BQ बरोबर 35 भागिले 2 उत्तर किती येणार 17.5. हे आहे BQ चं माप बरोबर. BQ त्यांनी आपल्याला शोधायला लावला होता, त्यावरनं BQ किती आलेला आहे बघा 17.5. काय वापरला आपण 3 समांतर रेषा आणि 2 छेदिका यांचा प्रमेय. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे बघा आकृतीमध्ये AB आहे समांतर CD
आणि CD समांतर आहे FT. तर X ची किंमत काढा आणि AE काढा. पहिल्यांदा काय करू आपण, हा AF जोडूयात. इथे हा एक आपल्याला छेदनबिंदू मिळेल, त्याला नाव देऊयात Y. आपण लिहूयात. पहिल्यांदा काय करू, AF जोडू. AF जोडल्यानंतर काय झालेलं आहे बघा की DY जो आहे तो समांतर आहे कोणाला, BA ला. काय आहे, समांतर आहे तो BA साठी. आता आपण हा त्रिकोण बघूया, ABF. त्रिकोण ABF मध्ये बघा, त्रिकोण ABF मध्ये आपण काय लिहू शकतो की हा DY आणि AB समांतर आहे, बरोबर. त्यानंतर मग आपण काय लिहू शकतो बघा, FD भागिले DB बरोबर FY भागिले YA. याला आपण एक नाव देऊ. सेम आता आपण काय करू बघा, त्रिकोण AEF मध्ये लिहू. त्रिकोण AEF मध्ये बरोबर, AEF मध्ये काय आहे बघा, CY जो आहे तो समांतर आहे कोणाला, EF ला. त्यावरून आपण काय लिहू शकतो बघा, EC भागिले CA कोणाच्या बरोबरीने असणार, तो FY भागिले YA. याला काय म्हणू आपण, तो. बघा, हे त्रिकोण आपण पहिल्यांदा काय केला, हा समजा आपण ABF हा त्रिकोण घेतला आणि आपण त्रिकोणाचा गुणधर्म बघितला होता बघा, प्रमेय, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन छेदनबिंदूमध्ये दुभागते किंवा छेदते. आणि मग त्या छेदनबिंदूंमुळे इथे आपल्याला हे दोन छेदनबिंदू मिळाले. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, FD भागिले BD कशाच्या बरोबरीने असणार, FY भागिले AY च्या बरोबर. त्यानुसार आपण ही दोन समीकरण लिहिले. मग आता बघा, FY भागिले YA आणि इकडे पण काय आहे दुसऱ्या ह्याच्यात FY भागिले YA, दोन्ही समान आहे. मग आपण 1 आणि 2 वरनं काय लिहू शकतो, समीकरण 1 व 2 वरून आपण लिहू शकतो की FD भागिले DB, FD भागिले DB कशाच्या बरोबरीने असणार, तो EC भागिले CA. तर यामध्ये आपण किमती टाकू. FD किती आहे बघा, 4. BD किती आहे, 8. EC आपला X आहे, CA किती आहे बघा, 12. आणि आता आपण X ची किंमत त्यांनी सांगितल्याप्रमाणे शोधू. काय येणार, 4 गुणिले 12 भागिले 8. 4 एक 4, 4 दुने 8, म्हणजेच उत्तर किती येणार बघा, X बरोबर 6. X ची किंमत त्यांनी शोधायला लावली, ती आपण काढली. अजून त्यांनी काय विचारलं आहे, पण AE काढा. मग आता हा AE जो आहे तो AC अधिक CE किंवा EC यांच्यामुळे तयार झालेला आहे. आपण लिहू शकतो AE बरोबर AC अधिक CE. AC किती आहे, 12 आणि CE किती आलेला आहे, 6. म्हणजेच AE बरोबर किती आलेला आहे, 18. हे आहे आपलं उत्तर. बघा, X आणि AE त्यांनी शोधायला लावला होता, त्यानुसार आपण लिहिलं. इथे काय वापरलं आहे की त्रिकोणाचा जर समांतर रेषा आपण प्रमेय केला की एका बाजूला समांतर असणारी रेषा दोन बाजूंना छेदते. त्यानुसार आपण हे इथे उदाहरण सोडवलेलं आहे. त्यानंतर बघा, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC आहे. B आणि C चे दुभाजक बाजू AC आणि बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D मध्ये छेदतात आणि E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ED जी आहे ती समांतर आहे BC साठी. आधी आपण एक त्रिकोण काढूया. त्याला नाव देऊ समजा आपण बघा ABC. B आणि C कोण आहे बघा, त्याचे दुभाजक कोण आहे AC आणि AB. या बाजूंना काय करता आहे ते छेदता आहे.